विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टी एक्झामबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, टी निकालाचा धक्का। राज्यात केवळ 9% उमेदवार पात्र, सोलापुरातून फक्त 238 जण उत्तीर्ण। शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच टी निकाल जाहीर झाला असून यंदा निकाल अत्यंत निराशाजनक ठरला आहे। राज्यभरातून परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी अवघे 9% उमेदवार पात्र ठरले असून हजारो भावी शिक्षकांच्या आशांवर पाणी फिरले गेले आहे। विशेष म्हणजे टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा असतानाच निकालाने सर्वांनाच धक्का दिला आहे। इयत्ता 1ली ते 5वी म्हणजे पहिल्या पेपरसाठी 1,52,605 उमेदवार परीक्षेत बसले होते। त्यापैकी केवळ 4,709 उमेदवार उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण अवघे 3.08% आहे। इयत्ता 6वी ते 8वी म्हणजेच गणित विज्ञान या दुसऱ्या पेपरसाठी 75,599 उमेदवार बसले। त्यापैकी 21,414 उमेदवार पात्र ठरले असून टक्केवारी ही 28.33 इतकी आहे। तर 6वी ते 8वीसाठी समाजशास्त्र विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपरसाठी 1,25,748 उमेदवार बसले, मात्र त्यातील केवळ 4,045 उमेदवार उत्तीर्ण झाले असून टक्केवारी 3.22 इतकी कमी आहे। एकूण 3,53,952 उमेदवारांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी फक्त 30,168 उमेदवार पात्र ठरले आहेत। हा निकाल पाहता टी परीक्षेची काठिण्य पातळी आणि गुणांकन पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता जवळपास 12,000 उमेदवारांनी अर्ज भरले होते। त्यापैकी 10,789 पेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली। NIC पोर्टलवर अंदाजित माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातून केवळ 238 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत। यामध्ये सेवेतील सुमारे 58 शिक्षकांचा समावेश आहे। स्पर्धा परीक्षा तथा पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगोर यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की टी परीक्षा 150 गुणांची असून खुल्या प्रवर्गासाठी 60% आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 55% उत्तीर्णतेचा निकष आहे। मागील वर्षी 54.50% उत्तीर्ण गुणांवरही उमेदवारांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले होते, मात्र यंदा तोच न झाल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अपात्र ठरले आहेत। सेवेतील शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून भावी शिक्षकांसाठी ही टी आवश्यक आहे। त्यामुळे पुढील टी परीक्षा मे महिन्यात घेण्यात यावी। प्रश्न परीक्षेची काठिण्य पातळी काही प्रमाणात कमी करावी, तसेच उत्तीर्ण उमेदवारांना लवकरात लवकर पुन्हा संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आगामी परीक्षा पारदर्शक व गतिमान पद्धतीने घेण्यात याव्यात अशी अपेक्षाही शिरगूर यांनी व्यक्त केली आहे। तर ही होती राज्यातील टी निकालाबद्दल आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।